भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या विरोधात महिला काँग्रेस आघाडीने सोलापूर काँग्रेस भवन येथे तीव्र आंदोलन केले। भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या विरोधात सोलापुरातील महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। शहरातील काँग्रेस भवन येथे आंदोलन पार पडले। यावेळी महिला कार्यकर्त्यांनी अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी भूमिका मांडली। तसेच रुपाली चाकणकर यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी आंदोलक महिलांनी केली। महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात संबंधित सर्वांवर निष्पक्ष आणि कठोर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अशोक खरात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशोक खरात जे स्वतःला कॅप्टन म्हणवतात असा हा भोंदूबाबा ज्यांनी 1000 महिलांवर अत्याचार केलेले आहेत आणि हे अत्याचार आता उघडकीला आलेले आहेत आणि याच्या मागं बरेच अधिकारी आणि मंत्री आहेत। तर या ठिकाणी त्याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे। आणि दुसरी आरोपी म्हणजे आपल्या चाकणकर मॅडम, रुपाली चाकणकर यांनी फक्त महिला आयोगाचं महिलांवर रक्षण करायचं काम त्यांचं असतं, पण त्यांनी भक्षण केलेलं आहे। अशा चाकणकर मॅडमनी त्यांच्या राष्ट्रीय पदाचा पण राजीनामा दिला पाहिजे आणि तिला 2 नंबरचा आरोपी केलं पाहिजे। आणि आज या ठिकाणी हा भोंदूबाबा जो आहे त्याचा पापाचा घडा भरलेला आहे, तो उघडकीस आलेला आहे। तर याची चौकशी होण्यापेक्षा ह्याला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे। या ठिकाणी मी महिला काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करते। कोणत्याही प्रभावाखाली तपास होऊ नये या आंदोलनात महिला काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या।